असं तुम्ही आता आमच्या टोयोटा लखोजी मलाडमध्ये आलात तर तुमची डिलिव्हरी सेरेमनी आणि तुमचा एन्क्वायरी टू डिलिव्हरीचा ती जर्नी जी होती ती कशी होती सर? तर तुम्ही आम्हाला काय कसं काय सांगू शकता त्याच्यावर एक्सपिरियन्स? सर्वात पहिल्यांदा म्हणजे तुमच्याकडे पहिल्या दिवशी मी आलो होतो ते रिसेप्शनपासून ते सेल्स पर्सनपर्यंत मी अननोन होतो. या ठिकाणी पहिल्यांदाच मी एंट्री घेतलेली होती. त्यांनी ज्या काही गोष्टी समजावून सांगितलेल्या होत्या, स्पेसिफिकली मला नावं एक्झॅक्टली कुणाची सांगायची नाही आहे, पण ती सेल्स टीम जी मला पहिल्यांदा त्या रिसेप्शननी जिला बोलवलं, तिथून सागरपासून जे सरकार त्यांच्यापासून मला सगळ्यांनी प्रॉपर रिस्पेक्ट आणि पोलाइटली जे काही बोललेले आहेत सगळेजण, त्यामुळं माझी गाडी घेण्याची स्फूर्ती परत वाढली आणि मला टोयोटाच घ्यायची होती. त्यामुळं स्फूर्ती वाढल्यामुळं मला एक फायदा झाला की हे जर लोक एवढं चांगलं इथं काम करतात म्हणजे गाडीचं पण चांगली असणार, एवढंच माझं हे होतं. आणि त्यामुळं मग मिसेसने हट्ट धरला होता की मला टोयोटाच घ्यायची आहे, म्हणून मी कधीही त्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे गेलो नाही. पण मी इथं आलो त्याचा मला फायदा झाला. अन्यथा काही सेल्सवाले थोडं सांगतात आणि नंतर चिडतात, आणि त्यानंतर काही जे प्रे करतात काही जण की बाबा मला सेल्समन चांगला भेटू दे, तरी मला सगळं चांगलं सांगू दे. फक्त ह्या लोकांना सेलच करायची गाडी आहे म्हणून ते सेल्स पर्सन कोणी नाही आहे तिथे. ते जे असेल ते यू टेक युअर डिसिजन. दॅट इज अ गुड वे. थँक्यू सर. ओके बेटा, थँक्यू अँड ऑल द बेस्ट.